नमस्कार. मी गणेश अर्जुन यादव या नागापूर गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून गेली 2 वर्ष काम पाहतोय. काल परवा आपण सर्वांनी न्यूज चॅनलवरती किंवा बातम्यांच्या माध्यमातून पाहिलं की काल थापलिंग देवस्थानवरती सहकार मंत्र्यांचे काही लाभार्थी या ठिकाणी येऊन प्रचाराचा नारळ फोडून गेले. प्रचाराचा नारळ फोडला, त्याच्याबाबत आमचं कुठलंही दुमत त्या ठिकाणी नाही. परंतु जे काही लाभार्थी या ठिकाणी आले ते या देवस्थानच्या बाबतीत आणि गावच्या बाबतीत काही बदनामीजनक वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केली. देवस्थानवरती विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले आणि मग सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी एकजूट केली आणि ठरवलं की जी लोक आपल्या गावामध्ये येऊन देवस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून त्या निमित्तानं आमच्या गावचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, सगळे ट्रस्टी, सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. काल काही लाभार्थी जे आले होते त्याच्यापैकी काहींनी जीर्णोद्धाराचा विषय त्याच्यामध्ये घेतला. गेली अनेक वर्ष देवस्थानमध्ये कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जीर्णोद्धाराचं काम त्या ठिकाणी काढलंय आणि फरशी उचकडायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ज्यांनी जीर्णोद्धाराचा विषय काढला ते सन्मान्य दादाभाऊ शेठ पोकरकर यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की दादाभाऊ शेठ, गेली अनेक वर्ष आपण सर्वांनी एकत्रितरित्या वळसे पाटलांच्या साहेबांच्या बरोबर काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला देवदत्त निकम साहेबांच्या कामाची पद्धती देखील चांगल्या पद्धतीने माहिती आहे. गेले अनेक वर्ष तुमच्याबरोबर असताना त्यांचं प्री प्लॅनिंग त्या ठिकाणी असतं आणि म्हणून जीर्णोद्धाराचा विषय काल केला आणि आज काम सुरू केलं असं त्या ठिकाणी होत नाही. गेले 2 ते 3 वर्षापासून थापलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करायचं असं त्या ठिकाणी ठरलं होतं. स्वतः सहकार मंत्री मान्य वळसे पाटील साहेब या ठिकाणी थापलिंगवर 2 वर्षापूर्वी आले होते आणि त्यावेळेला त्यांच्याशी त्याबाबत चर्चा देखील झाली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमची किती कोटीचं मंदिर तुम्हाला करायचं आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निकम साहेबांनी सांगितलं की आमचं गाव छोटं आहे, माणसांवर काही जास्त आर्थिक बोजा नको, आपण 1 कोटीपर्यंत मंदिराचा त्या ठिकाणी बजेट आपण त्या ठिकाणी धरलेलं आहे. सहकार मंत्र्यांनी सांगितलं की 1 नाही कमी होईल, तुम्ही 2 कोटीचं बजेट त्या ठिकाणी करा, काही मदत लागली तर आम्ही त्या ठिकाणी करू. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. म्हणजे मला हे एक सांगायचं आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही, तर गेले 2 ते 3 वर्षापासून जीर्णोद्धार करण्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये ज्या काही प्रोसेस होत्या, टेंडर प्रोसेस असेल, त्याचा प्लॅन एस्टिमेट असेल, ते अनेक जणांकडून करून जिथं आम्हाला योग्य वाटलं त्या पद्धतीचं त्याचं एस्टिमेट त्या ठिकाणी फायनल केलं गेलं आणि प्रत्यक्ष कामाला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. दुसरा एक विषय एका लाभार्थ्याने या ठिकाणी घेतला. ते म्हटले थापलिंगच्या गडावरती औरंगजेबाच्या काळामध्ये जसा जिजयकर आकारला जात होता तशा पद्धतीची कर वसुली अतिशय जाचक पद्धतीने या ठिकाणी केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील सहकारामध्ये गेले अनेक वर्ष काम करता. सहकारामध्ये काम करत असताना लिलाव पद्धती कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, परंतु ज्या वेळेला आपण लिलाव पद्धतीने जागेचं वाटप या ठिकाणी करतो, पत्रकार बांधवांना मला सांगायचंय की थापलिंगची यात्रा ज्यावेळी येते त्याच्या अगोदर काही 8-10 दिवस अगोदर आपण वर्तमानपत्रामध्ये त्याची जाहिरात देतो की थापलिंग वरती जागा वाटपाचे लिलाव त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. या दिवशी तुम्ही सगळ्यांनी व्यावसायिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि मग एक मिनिमम किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते त्या जागेचं मोजमाप पाहून की 2,000 पासून सुरुवात होते, 5,000 पासून होते, 20,000 पासून होते आणि मग त्याच्यानंतर ते संबंधित व्यावसायिक ज्याला जशा भावात परवडेल तशा पद्धतीने ती लिलावाची बोली वाढवत पुढे जातो आणि मग सरते शेवटी ज्याची बोली जास्त त्याला ती जागा देण्याचं काम देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी करतोय. आता याच्यामधून मिळणारं जे अतिरिक्त उत्पन्न आहे, लिलाव पद्धत आपण का केली तर त्याच्यामधून मिळणारं आर्थिक उत्पन्न आणि त्याच्यामधून यात्रेचा होणारा खर्च असेल, बाकी परिसरातली होणारी विकास कामं असतील, घाट दुरुस्ती असेल, इतर काही जी कामं असतील त्याचा खर्च वजा जाता या परिसरामध्ये जी विकास कामं आपल्याला करायची त्याच्याकरता तो पैसा वापरावा लागतो आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा कर देवस्थानला मिळेल हा पैसा अजिबात काय कोणाच्या प्रपंचाला त्या ठिकाणी लागत नाही. आमचे सगळे कार्यकर्ते यात्रेच्या 2 दिवस तुम्हाला अगदी देवाच्या समोर आहे, तुम्हाला सांगतो की 2 दिवस आम्हाला वरती इकडे दर्शनाला सुद्धा येता येत नाही. जे घाटातले लोक ते घाटात दिवसभर थांबून असतात, वरची जे लोक आहेत दिवसभर उपाशी तापाशी बसतात आणि पावत्या लिहिण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आमच्याकडे कुठलीही पेड माणसं नाहीत. सगळी जी माणसं आहेत हे सगळे कार्यकर्ते आपल्या गावची यात्रा, आपल्या देवस्थानची यात्रा, या सगळ्या लोकांची यात्रा म्हणून त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात. त्याच्यामुळे देवस्थानच्या बाबतीत तुम्ही जे आरोप करताय ते करणं थांबवलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे.
दुसरा एक विषय या ठिकाणी निघाला की म्हटले भ्रष्टाचार झाला, देवस्थान ट्रस्ट हिशोब सादर करत नाही. आमचे शेजारच्याच गावचे सन्माननीय बाबासाहेब खालकर यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अनेक वर्ष या थापलिंगच्या यात्रेकरता येता, या गावचे ग्रामस्थ म्हणून, गावचा प्रमुख म्हणून तुमचा यथोचित मान सन्मान करण्याचा प्रयत्न या नागापूर गावच्या ग्रामस्थांनी आजपर्यंत त्या ठिकाणी केलेला आहे. कदाचित याचा तुम्हाला आता विसर पडला असावा. तुम्हाला राजकारणामध्ये काही पुढे जायचंय, तुम्हाला काय स्वप्न पडले की काय आम्हाला माहित नाही, म्हणून तुम्ही आज थापलिंग देवस्थानवरती आरोप करायला लागले. मला त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची की थापलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑडिट हे गुंड आणि गावडे कंपनी गेली अनेक वर्ष या ठिकाणी करते. जी गुंड गावडे कंपनी शरद सहकारी बँकेचं ऑडिट करते, तीच गुंड गावडे कंपनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं ऑडिट करते, तीच गुंड आणि गावडे कंपनी आपल्या थापलिंग देवस्थान ट्रस्टचं देखील ऑडिट करते. तुम्ही त्यांना जाऊन विचारा की थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या हिशोबामध्ये जर काही घोळ असेल तर आमचे सगळे ट्रस्टी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत. पण हे जर तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही तर काय राजीनामे देणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला परत काय मिळायच नाही. पण नका राजीनामे देऊ, परंतु ज्या सर्वसामान्य भाविक भक्तांच्या भावना, तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या, त्यांची जाहीर माफी तुम्हाला त्या ठिकाणी मागावी लागेल. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला या गावामध्ये गावबंदी का करू नये हा देखील आमचा तुम्हाला सवाल त्या ठिकाणी आहे. दुसरा एक विषय निघाला की म्हटले एवढे पैसे जमा होतात, थापलीवर काही विकास कामं त्या ठिकाणी दिसत नाहीत. पत्रकार बांधवांनो, मला तुम्हाला सांगायचंय या परिसरामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामधली ही सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरते आणि ह्या यात्रेला सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी येत असतो. अगदी 10 रुपयापासून लोक देणगी 10,000 रुपयापर्यंत या ठिकाणी देतात, कोणी 50,000ही देतं. आणि त्याच्यामधून जे असतं त्याचं व्यवस्थित तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे ऑडिट होऊन त्याचा सगळा हिशेब त्या ठिकाणी पारदर्शकपणे आपण त्या ठिकाणी करतो. ज्या वेळेला थापलिंगची जी वर्गणी गोळा होते, यात्रेच्या भर यात्रा संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती सगळी रक्कम 2 पिशव्यांमध्ये भरलेली त्या ठिकाणी असते 2 दिवसाची. ती नागेश्वर मंदिराच्या ओट्यावरती, गावातल्या चौकावरती ती त्या ठिकाणी पिशव्या उघडल्या जातात. त्याचं मोजमाप केलं जातं. पूर्ण गाव त्या ठिकाणी उपस्थित असतं. आजूबाजूचे पाहुणे मंडळी जे असतील ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. सगळ्यांच्या समोर त्याचा हिशेब केला जातो, त्याची आर्थिक पत्रकं जुळवली जातात. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी जे पावती पुस्तकं आपण वापरतो ती काय, समजा 50 भरली असतील, 25 भरली असतील, ती सगळी पावती पुस्तकं, आज तागायचा इतिहास आहे की ही सगळी पावती पुस्तकं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंट विभागात त्या ठिकाणी पाठवतो आणि तिथले कर्मचारी ते पुस्तक जुळून, त्याचा हिशेब जुळून आम्हाला त्या ठिकाणी पाठवत असतात आणि मग आम्ही त्याच्यावरून ते सगळा हिशेब त्या ठिकाणी करत असतो. आम्हाला जर चुकीचं काही करायचं असतं, ग्रामस्थांना चुकीचं वागायचं असतं, तर आम्ही तुमच्या कारखान्यात कशाला हिशेब करायला पुस्तकं पाठवली असती. परंतु या पूर्वीच्या काळामध्ये जी लोक आहेत त्यांना माहिती आहे की इकडं पलीकडं उत्तरेच्या बाजूला आपण एक वेशीचं मोठं काम त्या ठिकाणी केलं. आज ही पश्चिमेच्या वेशीमध्ये उभं हे काम आपण त्या ठिकाणी केलं. उत्तरेच्या बाजूला ज्या प्रचंड मोठ्या पायऱ्या ज्या देवस्थान ट्रस्ट मधून खर्च करून त्या पायऱ्या करण्यात आल्या, ते मोठं भव्य दिव्य काम त्या ठिकाणी झालं. पलीकडच्या बाजूला घाटाची दुरुस्ती वर्षानुवर्ष चालू असते, भिंती बांधण्याचं काम चालू आहे. इकडे या यात्रेच्या निमित्तानं जे गोरगरीब व्यावसायिक येतात त्यांच्याकरता बाजारवट्यांच्या बांधण्याचं काम आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलं. की तुमच्या समोर जी तटबंदी दिसते हे देखील काम आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर समोरच्या बाजूला गोरगरीब लोकांना विवाह त्या ठिकाणी स्वस्तात करता यावेत याकरता एक छोटस मंगल कार्यालय आपण त्या ठिकाणी उभं केले, सभा मंडप. त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला भक्त निवासासाठी खोल्या आपण उपलब्ध केल्यात. पलीकडच्या बाजूला जेवणाकरता हॉलची व्यवस्था केली. पलीकडच्या बाजूला तिकडं टॉयलेट युनिट आहे, इकडं टॉयलेट युनिट आहे. या सगळ्या ज्या प्राथमिक सोयी सुविधा असल्या पाहिजेत, मूलभूत सोयी सुविधा असल्या पाहिजेत, ते सगळं करण्याचा प्रयत्न या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केला गेला. आता विकास म्हणजे नुसतं सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं बांधली म्हणजे विकास झाला का? तो विकास तुमच्या भाषेत आहे, आमचा विकास वेगळा आहे. आम्हाला शाश्वत विकासाची व्याख्या तुम्हाला जर सांगायची ठरली तर विकास याला म्हणतात. या थापलिंग परिसरामध्ये हा जो 60-65 एकरचा डोंगर आहे, पूर्वेच्या उत्तरेच्या वेशीपासून तर पलीकडं पश्चिमेचा जो घाटाची भिंत आहे तिथपर्यंत जवळजवळ या 20-25 एकरामध्ये ग्रामस्थांच्या योगदानातून, ग्रामस्थांच्या श्रमदानातून 4 वर्षापूर्वी जवळजवळ 4,500 वृक्षांची लागवड या ठिकाणी केली गेली. आणि नुसती लागवड केली नाही तर त्याला संपूर्णपणे ड्रिप इरिगेशन करून 100% झाडे जगवण्याचं काम या ग्रामस्थांनी ट्रस्टी मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. ह्या पुढच्या 3 पिढ्यांना त्या झाडांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. याला शाश्वत विकास म्हटलं पाहिजे. इतकंच नाही तर ह्या वर्षी पावसाळ्यात देखील पलीकडच्या बाजूला
200-300 आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती लागवड करण्याचं काम आपण केलं. ती देखील झाडे 100% त्या ठिकाणी जगलेली आहेत. आमच्या दृष्टीने विकासाची व्याख्या ही आहे, तुमच्या दृष्टीने काय आम्हाला त्या ठिकाणी माहित नाही. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी निघाला की चंपाषष्ठीच्या काळामध्ये, सप्ताह काळामध्ये यांनी जेवण बंद केलं. मला तुम्हाला या बाबतीत एक गोष्ट सांगायची की गेली अनेक वर्ष आम्हाला आठवत नाही तेव्हापासून चंपाषष्ठीचा सप्ताह त्या थापलिंग गडावरती वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत असतो. थापलिंग गडावरती सप्ताह व्हायचा, कीर्तनाची वेळ असायची 9 ते 11. अगदी मोजून आमचे पुजारी वगैरे सगळे इथे हजर आहेत. मोजून 10-20 माणसं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला यायची, कारण गडावरती यायला लांब आहे. हा जवळजवळ 5 किलोमीटरचा आपला परिसर नागापूरचा आहे आणि म्हणून 5-25 माणसं यायची. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निकम साहेब यांनी निर्णय घेतला, या चंपाषष्ठीच्या सप्ताहाकरता लोकांना येता येत नाही, त्यांनी शक्कल त्या ठिकाणी लढवली आणि एक वेगळी गोष्ट, एक वेगळी संकल्पना निर्माण केली की सप्ताहाचे कीर्तनाची वेळ 9 ते 11च्या ऐवजी आपण 7 ते 9 ठेवू आणि त्याच्यानंतर सगळ्यांना अन्नप्रसादाची व्यवस्था करू. सगळे लोक त्यांना त्या ठिकाणी येता येईल, महिलांना येता येईल, पुरुषांना येता येईल, लहान मुलांना त्या ठिकाणी येता येईल. आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की 7 ते 9ची वेळ ही पहिल्यांदा ही निकम साहेबांनी या थापलिंगवरती सुरू केली आणि तेव्हापासून या सगळ्या परिसरामध्ये त्याचा आदर्श घेऊन कीर्तनाची वेळ ही 7 ते 9 निश्चित त्या ठिकाणी झाली. सुरुवात केली, चांगल्या पद्धतीने सप्ताह सुरू झाला. 1000-1000, 2-2, 3-3 हजारापर्यंत लोक त्या ठिकाणी यायला लागली. सुरुवातीच्या काळामध्ये 25-30 हजारामध्ये पंगत व्हायची. पुढे महागाई जशी वाढत चालली 30-40-50 हजार पंगत गेली. पुढे महागाई वाढली, 70-80 लाख रुपयापर्यंत पंगत जायला लागली, जशी लोकसंख्या, लोकांची गर्दी वाढली. आणि मग आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला की आपली ही सगळी गोरगरीब जनता, शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा आर्थिक बोजा पडू नये, कोणालाही त्या ठिकाणी त्रास होऊ नये, याकरता आपण ते जेवण म्हटले काही काळ आपण थांबू. आणि नेमकी त्यावेळेला दुष्काळी देखील परिस्थिती होती. बांधवांना ट्रस्टनी निर्णय घेतला की लोकांना आर्थिक त्रास देण्यापेक्षा आज पाण्याची पातळी खालवली, आपल्याला ओढ्या नाल्याचं खुलीकरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि मग त्याच्यातल्या काही निधी इथलं ओढ्या नाल्यांचं खुलीकरण आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे या नुसता नागापूरलाच नाही, जवळ भराडी या परिसरामधील 4-6 गावांना देखील त्या खुलीकरण केल्यामुळे त्या पाण्याचा फायदा त्या ठिकाणी झाला. दुसरे एक लाभार्थी म्हटले की देवदत्त निकम साहेबांनी काय काम केलं, आणि ते आम्हाला विचारतात तुम्ही काय काम केलं. ते म्हटले मी दारुड्यांना कीर्तनकार केलं. मला एक गोष्ट बांधून आपल्याला या ठिकाणी सांगायची, आमचे भागवत महाराज आता बोलते, आणि ते म्हटले निकम साहेबांनी कीर्तनकारांना दारू प्यायला शिकवली. माझा त्यांना जाहीर सवाल आहे की दादाभाऊ शेठ, तुम्ही जे बोललात ते सिद्ध करा, अन्यथा माफी मागा. तुम्ही एक माणूस, एक नाव असं सांगा की कोणत्या कीर्तनकाराला याने दारू प्यायला शिकवली. तुम्ही फक्त एक नाव त्या ठिकाणी जाहीर करा. तुम्ही माध्यमांसमोर बोलतात, जबाबदारीनं बोला, नाही तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य आणि ताकद आमच्या सगळ्या नागापूर ग्रामस्थांच्या मध्ये आहे, हे तुम्ही विसरू नका. दादाभाऊ शेठला दुसरी एक मला विनंती करायची की मागच्याही काळामध्ये तुम्ही आमच्या गावचं ग्रामदैवत असलेल्या नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या जी शिलाफलक होता, तिथे त्यांच्या नावाची जी पाटी होती, त्याचं देखील विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये दादाभाऊ शेठ पोगरकर हे प्रमुख सूत्रधार होते. आणि आज देखील थापलिंगच्या बाबतीत ते अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करतायत. मला पुन्हा एकदा त्यांना विनंती करायची आहे, किती राजकीय पातळी तुम्ही सोडून बोलाल, आणि देव धर्म तरी सोडा, देवस्थान तरी सोडा, तुमची काय राजकीय भूमिका असेल, काय जे काय असेल ते राजकीय तुम्ही बोला, परंतु देवस्थानच्या बाबतीत यापुढे जर तुम्ही काही बेताल वक्तव्य केली तर या नागापूरचे ग्रामस्थ हे अजिबात त्या ठिकाणी सहन करणार नाही. दुसरे एक लाभार्थी आले, म्हटले असं झालं तसं झालं, वळतीवरून काठी यायची, इकडून काठी यायची, तिकडून काठी यायची. मला त्यांना एकच सांगायचे, तुम्ही MSCB चे लाभार्थी आहात, तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कामं केली, किती किती लोकांचं काय काय केलं, काय काय घोटाळे केले, ते तुम्ही कृपया आम्हाला बाहेर काढायला लावू नका. ती आमची संस्कृती नाही. तुमच्या नेत्यानं तुम्हाला काय संस्कृती शिकवली आम्हाला माहित नाही, पण निकम साहेब आज आमचे नेते आहेत, त्यांनी आम्हाला अशी काही संस्कृती शिकवली नाही. त्याच्यामुळे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करणार नाही, पण तुम्ही देखील त्याचं भान त्या ठिकाणी राखलं पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. या सगळे जे लाभार्थी आहेत, लाभार्थीची व्याख्या मी तुम्हाला मगाशी विशद केलेली नाही, ती एकदा समजावून सांगतो. लाभार्थी म्हणजे एखाद्या संस्थेचा पदाधिकारी असणं ही लाभार्थीची व्याख्या नाही. लाभार्थीची व्याख्या अशी आहे का संस्थेचा पदाधिकारी असण्याबरोबरच त्या विविध संस्थांमधून किंवा त्या पक्षाकडून ज्याला त्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याला किंवा त्यांना स्वतःला जर काही आर्थिक लाभ ते मिळवत असतील तर त्याला म्हणायचं लाभार्थी. आणि हे सगळे जे मी तुम्हाला नावं सांगितली हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे लाभार्थी आहेत. कोण ठेकेदारी करतं, कोण रस्त्याची कामं करतं,
कॉन्ट्रॅक्ट घेतं, कोणचा मुलगा NCRD या नेरूळच्या संस्थेमध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोण MECB ची कामं करतं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ही सगळी लाभार्थ्यांची टोळी आहे आणि ते जे काय बोलले ते सगळे आरोप त्या ठिकाणी चुकीचे आहेत. आमची त्यांना आता शेवटचं एकच सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही तुमच्याविषयी कधी काही बोललो नाही. वळसे पाटलांच्या साहेबांच्या बरोबर आम्ही देखील अनेक वर्ष काम केलं, निकम साहेबांनी केलं. आज देखील आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्या बाबतीत चुकीचं विधान त्या ठिकाणी करत नाही आणि केलेलं देखील नाही आणि करणार देखील नाही. परंतु जसे वळसे पाटील साहेब तुमचे नेते आहेत तसे निकम साहेब आज आमचे नेते आहेत. त्यांची भूमिका वेगळी आहे आणि ते आमचे नेते आहेत. त्यांच्याविषयी जर तुम्ही काय बोलाल तर तुम्हाला यापुढे माफ केलं जाणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. देवदत्त निकम साहेब हे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांना या तालुक्यामध्ये मिळणारा पाठिंबा बघून समोर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्यांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. ते या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि म्हणून त्यांचं कुठंतरी लक्ष विचलित व्हावं या हेतून हे बेछूट आरोप या ठिकाणी करत सुटलेले आहेत. प्रचाराचा नारळ फोडायला आल्यानंतरच या भूमिका ट्रस्टीला बदनाम करायची भूमिका आहे का काय राजकीय दृष्ट्या? 100% मी सांगितलं ना की प्रचाराचा नारळ फोडायला आलं, तुम्ही नारळ फोडून या ठिकाणी जायला पाहिजे होतं. तुम्ही नारळ, तुम्हाला देवस्थानावरती तुमची भावना आहे, तुम्ही नारळ फोडायचा आणि तुम्ही तुमच्या प्रचारात सुरुवात करायची. परंतु नाहक देवस्थान ट्रस्टची बदनामी करून तुम्हाला याच्यातून काय राजकीय हेतू साध्य करायचा आहे हे आपण त्यांनाच विचारलं त्या ठिकाणी पाहिजे. तुमच्या ट्रस्टीची इतक्या वर्षाची शिल्लक तुम्ही काय ठेव किती आहे? ठेव किती आहे? किती दिले? आपल्या ट्रस्टला मागाशी मी देखील तो मुद्दा विषद केला की गुण गावडे कंपनीकडे आपलं ऑडिटचं काम त्या ठिकाणी आहे. दरवर्षी ट्रस्टचं ऑडिट त्या ठिकाणी होत असतं. माझ्याकडे आता बाकीचे होते, आता एवढी कागद ठेवणं शक्य नाही म्हणून 2023-24 बॅलन्स शीट माझ्याकडे आहे. 2024 अखेर आमच्याकडे अखेरची शिल्लक 26,95,706 रुपये 70 पैसे या ठिकाणी आमच्या बँक अकाउंटमध्ये आता आहेत. आणि तुम्हाला account आहे. त्या हिशोबाच्या संदर्भामध्ये जे काही लागेल ते सगळं तुम्ही एक दिवस या, आता म्हटलं तर आता तुम्हाला सगळं दाखवायची आमची तयारी आहे. आणि ज्यांनी हिशोब मागितला त्यांना देखील आमचं सांगणं आहे कधी वेळ ठरवा आणि आम्हाला बोलवा, आम्ही त्या ठिकाणी येतो आणि जे केलेले आरोप आहे ते सिद्ध करा. आणि तुम्ही जर ते सिद्ध करू शकले नाहीत तर सर्व भाविक भक्तांची जाहीर माफी तुम्ही मागा, अन्यथा तुम्हाला गावबंदी त्या ठिकाणी करून टाकू. जे अकाउंट आहे ते तुम्ही म्हणता त्या अकाउंटला पैसे, त्या अकाउंट ट्रस्टच्या नावाने का वैयक्तिक कोणत्या नावाने? बँकेमध्ये जे अकाउंट आहे ट्रस्ट रजिस्टर आहे, त्याच्यामुळं अध्यक्ष आणि सचिव अध्यक्ष आणि सचिव यांच्या नावाने ते अकाउंट त्या ठिकाणी चालतं. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम साहेब आहेत, सचिव आमचे DN पवार साहेब ज्यांनी बँकेमध्ये खूप प्रदीर्घ काळाची सेवा केली आणि ज्यांना बँकिंगचा मोठा अनुभव आहे ते या देवस्थान ट्रस्टचे सचिव आहेत. त्याच्यामुळे 2 प्रमुख आणि त्या क्षेत्रातली तज्ञ मंडळी त्या ठिकाणी काम करतात. उपाध्यक्ष म्हणून आमचे गणेश मस्के काम करतात. कोणत्या बँकेत खाते? आमचं PDC बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खातं आहे. आणि तुमच्या माहिती करता सांगतो की PDCC बँकेमध्ये आज देखील आपल्या विभागातून नामदार दिलीप वळसे पाटील हे संचालक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी देखील ती माहिती घेतली तर आमची काही हरकत त्या ठिकाणी नसेल. आपल्या मंदिरावरती जे ट्रस्टचे आहेत ती व्यक्ती किती आहेत आणि ज्यांनी आरोप केले ती व्यक्ती ट्रस्ट मध्ये आहेत का? सांगा. नमस्कार, किती संचालक आहेत? माझं नाव चंद्रकांत किसन शिंदे. ज्या वेळेला हा ट्रस्ट ओपन झाला तेव्हापासून मी या ट्रस्ट मध्ये काम करत आहे. आज ट्रस्ट मध्ये जे 9 ट्रस्टी असतात, सभासदांची संख्या ही 25 असते. त्याला मर्यादा असते. त्याची जी घटना आहे धर्मादाय आयुक्त त्याप्रमाणे 25 सदस्य असतात. त्याच्यामध्ये आज विश्वस्त म्हणून काम पाहणारे 9 जण आहेत. त्यामध्ये 6 जण हे गावातील मंडळी आहेत, 3 जण हे पुजारी मंडळी आहेत. या ठिकाणी असे हे ट्रस्टचे 9 लोक या इथं काम 9 लोक सदस्य, 9 म्हणून सदस्य लोक काम करतात. 9 लोक या ठिकाणी काम करतायत. हो, तुमची थापलिंग देवस्थान ट्रस्ट आहे. हम्म. नागपूर गावामध्ये किती ट्रस्ट आहेत? 2 ट्रस्ट. कोणत्या कोणत्या? नागापूर गावामध्ये 3 ट्रस्ट आहेत. मी तुम्हाला सांगतो. नंबर 1 थापलिंग देवस्थान ट्रस्ट ज्या ठिकाणी आपण उभे आहोत. नंबर 2 नागेश्वर मारुती व इतर देवस्थान ट्रस्ट, ज्या ट्रस्ट मध्ये इतर सगळ्या देवस्थानचा समावेश होतो. आणि नंबर 3 श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट. असे 3 ट्रस्ट आमच्याकडे या ठिकाणी आहेत. त्यापैकी देवदत्त निकम 3 ट्रस्ट पैकी किती ट्रस्टचे अध्यक्ष? 1. देवदत्त निकम फक्त थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र बबन मस्के आहेत का इथं? आहेत. आणि दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमचे संभाजी रघुनाथ मनसरी साहेब आहेत.
काल जो इथे QR कोड दाखवला बोर्डच्या मागे होता हम्म. तो QR कोड कोणत्या अकाउंटचा आहे? तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकाच बँकेत आमचं अकाउंट आहे थापलिंग देवस्थान ट्रस्टचं. QR कोडवर जे स्कॅन करून जे पेमेंट केलं जातं ते डिरेक्टली PDCC बँकेमध्ये अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतं. तुमच्या ट्रस्टची जी जमा खर्च असतो ज्यावेळेस मिटिंग असते तुमच्या ट्रस्टची त्यावेळेस त्यांनी पाहिला नाही का? त्यांना दिसलं नाही की त्यांनी आरोप केले असे तुमच्यावरती? हिशोबाच्या बाबतीत तुम्ही बोलताय? हो. हिशोबाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की 2 दिवसाची यात्रा संपन्न झाल्याच्या नंतर सगळ्याचे सगळे पैसे एका 2 पिशव्यांमध्ये त्या ठिकाणी भरले जातात आणि नागेश्वर मंदिराच्या समोर गावात चौकामध्ये त्या ठिकाणी हिशोब केला जातो, पैसे मोजले जातात, पावती पुस्तकाप्रमाणे तो हिशोब त्या ठिकाणी जुळवला जातो. अगदी मी तुम्हाला याच्या बाबतीत खोलात जाऊन सांगतो की उद्या आमचे उपसरपंच सुनील शिंदे आहेत, त्यांच्याकडे एखादं पावती पुस्तक आहे, त्याच्यामध्ये जर काही रकमेची तफावत निघाली तर ते देखील पैसे ते स्वतः पदर खिशातून त्या ठिकाणी टाकतात. परंतु हिशेब हा क्लिअर कट त्या ठिकाणी प्रत्येक माणसाकडून घेतला जातो आणि तो पारदर्शक पद्धतीने तो कारभार आजपर्यंत चाललेला आहे. की जे लाभार्थी काल म्हणत होते विकास झाला नाही आणि आजपर्यंत जे काही झालं ते फक्त वळसे पाटलांच्या मुळे त्या ठिकाणी झालं. आम्ही देखील त्या ठिकाणी ते नाकारत नाही, परंतु त्यांना आम्हाला एका गोष्टीची जाणीव या ठिकाणी करून द्यायची की नागापूरच्या ग्रामस्थांनी आणि थापलिंग देवस्थान ट्रस्टनं शुक्रवार दिनांक 25/8/2023 ला मंगल कार्यालयाच्या करता 50 लाख रुपये निधीची मागणी ही भाग विकास निधीमधून त्या ठिकाणी केलेली होती. त्याचं काय झालं हे तुम्ही त्या ठिकाणी बोलत नाहीत. तुम्ही या ठिकाणी येऊन सहकार मंत्र्यांनी देखील अनेकदा सांगितलं की आपल्याला इथं मंगल कार्यालय उभं केलं पाहिजे, त्याचं बांधकाम आपण केलं पाहिजे आणि जे काही थापलिंग ट्रस्टला लागेल त्याच्यामध्ये कुठेही निधी आम्ही त्या ठिकाणी कमी पडून देणार नाही. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की नागापूर हे गाव ऊसाच्या बाबतीमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एका गावामधून एकूण जेवढा ऊसाचा पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये टॉप 5 मध्ये नागापूर हे गाव येतं की 90% पेक्षा जास्त ऊस या नागापूर गावचा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला गाळपाल त्या ठिकाणी जातो. आणि त्या जसं त्यांचं धोरण ठरतं त्या पद्धतीनं प्रत्येक वेळी आमच्या देखील ऊसाच्या याच्यामधून भाग विकास निधी हा कपात केला जातो. भाग विकास निधी हा गरजेनुसार त्या गावांना त्या ठिकाणी दिला जातो आणि आमची देखील अनेक वर्षापासूनची तीच मागणी आहे की आम्हाला थापलिंग वरती मंगल कार्यालय उभारण्याकरता भाग विकास निधीमधून 50 लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात यावे. ते कबूल देखील त्यांनी त्या ठिकाणी केले होते, परंतु आज वर्ष 1.5 वर्ष झालं त्याच्यावरती हे लोक काही बोलत नाही. याचा देखील त्यांनी जरूर खुलासा त्या ठिकाणी करावा. गेल्या 2-3 दिवसापासून जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते अतिशय त्या ठिकाणी चुकीचे आहेत. गेल्या काही महिना 1.5 महिन्यापूर्वी देखील वळतीचा एक तरुण या ठिकाणी आला होता. त्यांनी देखील असं देवस्थानची बदनामी केली आणि गेल्या 2 दिवसापूर्वी एक तरुण या ठिकाणी आला होता की बाबा तुझं वय काय, तुझी उंची किती, तू किती बोलतो, तू कुणाला बोलतो, तू जर इथून पुढे आमच्या नेत्याला आरेरावेची भाषा वापरत असाल इथून पुढे आम्ही कधी त्या ठिकाणी सहन करणार नाही, याची नोंद त्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. बरेच आता 2-3 दिवसापूर्वी आता तालुक्यातले बरेच वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आले होते की बाबांनो आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो नाही. इथून मागच्या कालखंडामध्ये माननीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील काम करत होतो, परंतु आमच्या वाडवडिलांनी असं त्या ठिकाणी शिकवलं नाही. त्यांनी मुद्दा मांडला की निलावाचे पैसे तुम्ही दुकानदारांकडून घेतात, बळजबरीने घेतात. की मला त्यांना एक त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की संजय दिवटे हा आळ्याचा हॉटेल व्यावसायिक त्या ठिकाणी आहे. मगाशी त्यांना मी त्या ठिकाणी फोन केला, त्यांनी मला ते म्हणले मला या ठिकाणी यायला वेळ नाही. त्यांनी मला त्या ठिकाणी एक व्हिडिओ पाठवलेला आहे, मी व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. ते काय त्या ठिकाणी म्हटले हे दुसरं एक याच्यामध्ये दुरुस्ती करतो. हे संजय दिवटे हे आहेत या हॉटेलचे जिलेबीचं वगैरे जे व्यवसाय हॉटेलचा असतं त्याच्यामधला सगळ्यात मोठं प्रचंड दुकान मोठं यांचं असतं आणि सगळ्यात जास्त लिलाव बोलून ते त्या ठिकाणी जागा घेतात. हे पहा. वर्षी थापलिंग यात्रेला आमचं मिठाईचं दुकान येत असतं. तर माईक उलटा तुमच्या कॉलर लिलावाप्रमाणे आम्ही जागेचं भाडं देत असतो. आतापर्यंत काय आमच्याकडून कोणी बळजबरीने पैसे वसूल केले नाही आणि फक्त जो जागेचा लिलाव होतो त्याप्रमाणे पैसे देत असतो. ठीक आहे. तर हे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांनी सरळ तुमच्या समोर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. दुसरा एक व्यावसायिक आहे तो जुन्नरचा राजू हलवाई आहे, तो देखील आज त्याला त्या ठिकाणी बाजार असल्या कारणानं तो या ठिकाणी पोहोचू शकला नाही. परंतु तो मला म्हटला की पत्रकार बांधव आले की तुम्ही मला फोन लावा, त्या ठिकाणी मी त्यांना सांगतो की बाबा काय त्या ठिकाणी प्रकार आहे. तोपर्यंत बोला, मी तो त्याला फोन लावतो. एक मिनिट.
एक मिनिट, ते हॉटेल व्यावसायिक राजू हलवाई आहे जुन्नरचे, हे त्या ठिकाणी बोलतात. बोला राजू. हा साहेब, बोला ना, काय म्हणता साहेब? पुढच्या विरोधा करून त्या ठिकाणी असं सांगण्यात येतं की थापलिंग देवस्थान ट्रस्ट वरती व्यावसायिकांकडून बळजबरीने त्या ठिकाणी पैसे वसूल केले जातात. आता तुम्ही त्या हॅलो साहेब, ऐका ना, कधीच गाववाल्यांनी बलजुबरी केली नाही का बा एवढी पावती द्या का एवढा निलाव करा. हे दुकानदार काय करतात, खालचे ते दुकानदार असतात, खाली धंदा होत नाही, ते काय म्हणतात आम्हाला वर जागा पाहिजे. ते दुकानदारांच्या वादामुळे निलाव करायला लागतो. निलाव करायला दरवर्षी तुम्हाला काय होतं साहेब, आम्हाला म्हणतात तुम्ही तुमच्यामध्ये हे करा, परस्पर चर्चा होती लोकांची, ते दुकानदार ऐकतच नाही. दुकानदार काय म्हणतात, मला 1 नंबरची जागा पाहिजे, तो म्हणतो मला 1 नंबरची पाहिजे. निलाव करायला, ऐका राजू, निलाव करायला आम्ही सांगितलं की दुकानदारांनी सांगितलं निलाव करा? नाही साहेब, दुकानदार साहेब, काय होतं साहेब, आम्ही खाली दुकान लावतो ना, आता आम्हाला धंदा होत नाही, आम्हाला पुढे जागा लागते. तर काही लोक असे त्याच्यामध्ये धंदा आंगडे, ते म्हणतात आम्हाला 1 नंबरची जागा पाहिजे, मग ते 1-1 लाख रुपये मोजतात आणि मग काय होतं, गावाची बदनामी होती साहेब. ठीक आहे, ओके. हे साहेब चुकीचं काम करतात हे दुकानदार, आणि बदनामी नागापूरची होती, साहेबांची होती, आमदार साहेबांची. ठीक आहे, लोक आरोप करतात ना. त्यांच्या स्पर्धेतून लिलाव वाढतो. मी मधुकर बळवंत वाघ, नागापूर गावचा रहिवासी आहे. काल असंच एका व्यक्तीनं असाच आरोप केला की पूर्वेच्या गावाकडनं येणारे लोक, शिंगवे असेल, पारगाव असेल, काठापूर असेल, हे पूर्वेच्या बाजूने सरळ गडावरती वर येत होते आणि आता तो रस्ता तिथं त्या ट्रस्टने बंद केला, असा एक आरोप त्यांनी केलेला आहे. त्या ग्रस्ताने एक सुद्धा विचार केला नाही की जो या ठिकाणं रस्ता जातो आहे, डांबरी रस्ता, त्याच्या पश्चिमेच्या बाजूने जी शेती होती ती पूर्वीच्या कालावधीमध्ये पडीक होती, त्यामुळं मधून येण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता असायचा. पण आता त्या लोकांनी त्या ठिकाणी काय केलेले आहे, शेती डेव्हलप केलेली आहे, त्यामुळं त्यांच्या शेतीमधून येण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या रस्त्याच्या ऐवजी या थापलिंग देवस्थानच्या सर्व बाजूंनी डांबरी रस्ता झालेला आहे आणि डांबरी रस्त्याने त्यांना कोणत्याही म्हणजे पूर्वेच्या ठिकाणाहून येण्यापेक्षा डांबरी रस्त्याने पुढून येऊन सरळ सोपा मार्ग आहे. विनाकारण काही नसताना याला अर्थ नाही अशा प्रकारचे आरोप करून फक्त ट्रस्टला बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते निरर्थक त्या ठिकाणी त्यांनी ते प्रश्न मांडले, त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. दुसरं राजकीय हेतू आहे त्याच्यामध्ये फक्त. आणि दुसऱ्या बागीत त्यांनीच कोणीतरी एकाने मांडलं की इथे 15-15 दिवस केळीच्या भट्ट्या लागत होत्या आणि त्यानंतर मग इथे केळीवाले व्यापार करत होते. त्यांच्या एवढंही लक्षात येत नाही की पूर्वीच्या कालावधीमध्ये ज्या भट्ट्या लागत होत्या त्याच्यात आता आधुनिकीकरण झालेलं आहे. व्यापारी स्वतःच्या जागेवरती त्या केळी काय करत असतात, पक्व करून व्यापारामध्ये ज्या ठिकाणी न्यायचे असतील त्या ठिकाणी नेत असतात. आता असं 15-15 दिवस आणि 20-20 दिवस भट्ट्या लावून व्यापारी इथं थांबायला कोणी तयार नसतं. त्यामुळं ते अनायशात फक्त यात्रेच्या वेळेला येतात, त्या 2 दिवसामध्ये जो व्यापार होईल किंवा 4 दिवसामध्ये व्यापार होईल तो करून निघून जातात. पण निरर्थक काही अर्थ नसणारा त्या ठिकाणी आरोप करणं एवढाच त्यांचा त्या ठिकाणी हेतू होता, याच्यापेक्षा काहीच नाही. ठीक आहे, आता हे सगळे नागापूरचे तुम्ही ग्रामस्थ आहात, तुम्ही गाव एकत्र आहे निकम साहेबांमागं का गावात काय कुठले फुटाफूट झालेली आहे? आमचं गाव हे 100% महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री देवदत्तजी जयवंतराव निकम साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं आहे. आणि आमच्या गावातली प्रत्येक कुटुंबातली आज 2-2 किमान होईना माणसं बाहेर गावी प्रचाराकरता त्या ठिकाणी स्वतःच्या घरचे डबे बांधून त्या ठिकाणी जात आहेत, स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. आणि त्याच्यामुळं देवदत्त निकम साहेब या तालुक्याचे आमदार म्हणून 100% विजयी त्या ठिकाणी होतील, याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. विचारा ना, बाहेर आहे आपण, थोडं बाहेर जाऊ आपण. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले गाव कुठे फुटाफूट झालं नाही, गाव एक संघ आहे असं सांगतात. असं नागापुरामधून 2 उमेदवारी अर्ज आहेत, गाव कुठंतरी इथं विफल ठरलंय का हे अर्ज मागे घेण्यामध्ये, त्यांची समजूत काढण्यामध्ये? एक आहे लक्ष्मण निकम आणि एक वाघ म्हणून, असे 2 अर्ज आहेत त्याच्यामध्ये. आता वाघांपैकी जो अर्ज आहे ते आमच्या अण्णा त्यांच्याच घरातले एक अर्ज आहे. आमच्याच घरातला तो अर्ज आहे. तो अर्ज भरताना डमी म्हणून भरलेला होता.
म्हणजे तो काही अर्ज ठेवायचा या दृष्टीने काही भरलेला नव्हता. काही अडचण आली तर आपला कोणीतरी एक हातचा मनुष्य असला पाहिजे, त्या दृष्टीने तो अर्ज भरलेला होता. आणि ज्या वेळेला विड्रॉल करायचं होतं त्यावेळेला काही एक तांत्रिक अडचणी व हे चिन्हांचे जे काही हे खेळे करतात, की तुतारी वाजवणारा मनुष्य याला पॅरलल असे काही वेगवेगळे चिन्ह ते पिपाणी या प्रकारचे जे चिन्ह आहेत, जर आपण अनेक लोकांनी ते जर चिन्ह मागितलं तर चिठ्ठी टाकून ते चिन्ह दिलं जाईल. या पद्धतीनं ते चिन्ह बाहेर जाऊ नये या दृष्टीने तो अर्ज काय केला होता, तसाच ठेवला होता की जेणेकरून आपल्याला ते चिन्ह मिळवता येईल. वास्तविक पाहता चिन्ह मिळालं नाही आणि नंतर अर्ज काढून घेण्याची मुदत संपलेलीच होती, त्यामुळे अर्ज काढून घेतला नाही. पण तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चेअरमन साहेबांच्या स्पर्धेमध्ये तो इलेक्शन लढवत नाही. तो स्वतः सर्व किंवा आम्ही सगळे घरचे, आम्ही सगळेजण, सगळे भाऊ पुतणे हे सगळेजण आम्ही आमच्या गाड्या घेऊन प्रचारामध्ये आहोत आणि ते चेअरमनचाच प्रचार करत आहोत. दुसरे उमेदवार दुसरे निकम लक्ष्मण हा. नाही, तुम्ही आता वाघ आहात, त्यामुळे वाघाबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारतो का, जरी माघार घेता आली नाही किंवा ती वेळ येऊन गेली असली तरी त्यानंतरही पाठिंबा देता येतो किंवा जाहीर त्याबाबत करता येतं. आज लोकांमध्ये संभ्रम आहेत, एका गावचे 2-3 अर्ज आहेत त्याबाबत, मग तो उमेदवार आज तुमच्यात का नाही? कुठे तुमच्यात आता प्रचारात आहे. प्रचारात निकम हा. साहेबांच्या प्रचारात आहे. मी त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांचा मोठा चुलताच आहे ना, त्याचा सगळं कुटुंब प्रमुख मी याच आहे ना. दुसरे उमेदवार लक्ष्मण वेळेला लक्ष्मण निकम यांची प्रेस कॉन्फरन्स झाली तर ती प्रेस कॉन्फरन्स कुणाच्या सांगण्यावरून झाली? रविकरण हॉटेल या ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही देखील होतो. ती प्रेस कॉन्फरन्स आणि पत्रकार बांधवांना कोणी निमंत्रित केलं हे सर्वश्रुत तुम्हाला सगळ्यांना आहे, त्याच्यामुळे त्याच्या अधिक खोलात जाण्याची आमची अजिबात इच्छा नाही. आरोप कुठे आहेत? खोटे जाणीवपूर्वक हा बदनामी करण्याचा एक प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी काही लालूच दाखवून किंवा लाभार्थी एकत्र 1-2 करून कुणीतरी गावामध्ये असे लोक असू शकतात. प्रत्येक गावामध्येच असं आहे की एक संघ म्हणजे याचा अर्थ 100% मध्ये 1-2-3 जण तरी असे असू शकतात. ज्यांच्या बाबत तुम्ही सांगितलं की त्या लक्ष्मणने प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांच्या बरोबर असणारा मनुष्य रात्री चेअरमनकडे होता, पाया पडत होता की नाही आम्ही तुमच्याच बरोबर आहे. नाव काय त्याचं? नाव ग्रहित राहू द्या जरा. तोच अगदी सत्य आहे हे. मी जे सांगतो ते सत्य आहे की रात्री 8:30 वाजता तो चेअरमनच्या घरी येऊन पाया पडत होता की माझे काही नाही, मी तुमच्याच बरोबर आहे, या पद्धतीने तो सांगत होता. म्हणजे हे जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या हेतून या लोकांना काय केलेलं आहे, पुढे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अयशस्वी प्रयत्न आहे.